नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं ऑल अबाउट स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत लेगिन्स पॅन्टवरून आपले सेम लेगिन्स सारखीच पॅन्ट कशी तयार करायची. ते चुडीदार पॅन्ट बोलू शकतो आपण. चुडीदार पॅन्ट पण चुडीदार पॅन्टला जास्त चुन्या असतात खाली, तरी इथं आपण जास्त चुन्या न देता एकदम आपली जशी लेगिन्स असते ना सेम त्याच पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीत आपल्या लेगिन्सचं माप घेऊनच आपण लेगिन्सची कटिंग करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा हे ड्रेस मटेरियल आहे पूर्ण आणि ड्रेस मटेरियलमध्ये हे पॅन्टसाठी 2.25 मीटर एवढा कपडा दिलेला आहे आणि याचा ड्रेसचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो आपला वरच्या याचा टॉपचा व्हिडिओ असेल. तर इथे बघा हा जो आपला कपडा आहे ना पॅन्टचा दिलेला तो असा मी त्रिकोणामध्ये फोल्ड करून घेतलेला आहे. जसं की आपण चुडीदार पॅन्टसाठी घडी करतो ना अगोदर चार चार कपड्यामध्ये फोल्ड करायचं डबल फोल्डमध्ये आणि त्याचा एक कोपरा पकडून असा दुसऱ्या कोपऱ्यावर ठेवून असा बरोबर आपल्या त्रिकोणमध्ये फोल्ड करून घ्यायचा. तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा जो खालचा आपला कोन आहे ना तिथं आपल्याला बॉटमसाठी मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा मी 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तुम्ही पण इथे 5 इंचावरच मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर बघा ही आहे मापाची लेगिन्स. तर आता ही मापाची लेगिन्स ठेवूनच आपण कटिंग करणार आहोत. कुठलंही मेजरमेंट नाही जास्त घ्यायचं काही नाही. खूप सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट अशी असणार आहे. याचा फायनल लुक तुम्हाला बघितल्यावर समजेलच की आपली जी लेगिन्स आहे ती किती परफेक्ट आलेली आहे. तर इथे बघा आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर लेगिन्सला जी इलास्टिक आहे ना ती पूर्ण अशी खेचून घ्यायची आणि किती आहे ते मोजायचं. तर इथे मी पूर्ण खेचून बघितलं तर 22 इंच होती, म्हणजे 22च्या डबल 44 असं माप आहे त्याचं. तर इथे बघा त्याच्यानंतर खाली आपण बॉटमला जी लाईन आखलेली आहे त्याच्यावर खालचा जो आपला बॉटमचा लेगिन्सचा पार्ट आहे ना तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आणि जी आपली बंद बाजू आहे ना त्या बंद बाजूला लेगिन्सची पण बंद बाजू ठेवून दोन्हीवर एका वेळी कशा व्यवस्थित सेट होतील अशा ठेवायच्या. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथं ठेवून घ्यायचं आहे. आता आणि बाजूला इथे बघा आपल्याला अर्धा इंच एवढं थोडंसं सोडून आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. कारण लेगिन्स ही आपली पूर्ण स्ट्रेचेबल असते आणि हा जो कपडा आहे तो कॉटनचा कपडा आहे. तो एवढा स्ट्रेच होत नाही. पण तरी पण आपण तिरकस कपड्यामध्ये कट करतो त्यामुळे एकदम परफेक्ट अशी कटिंग होते. तर वरच्या साईडला बघा आपल्याला कमरेच्या साईडला इथं 22 इंच होतं तर त्याचा अर्धा 11 इंच. तर इथे मी 11 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि इथे बघा सेम जशी लेगिन्स आहे तसंच त्याच्या साईडने मी इथं मार्किंग करून घेतलंय आणि तुम्ही म्हणाल लेगिन्सचं जे इलास्टिक आहे ते साईडला ठेवलं आहे कारण इलास्टिक आपण खेचल्याच्या नंतर 22 आलं तर त्याचा हा 11 इंच असा मी मार्किंग केलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला 2 इंच वरती इलास्टिक लावण्यासाठी घ्यायचं आहे. तर इथे बघा 2-2 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची. तर हे 2 इंच आपल्याला इलास्टिक लावताना फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. ओके. आता इथे बघा आता लेगिन्सचं मार्किंग करून झालं त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिनसाठी इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तर इथे बघा 1.5 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर इथून खाली बघा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. 10 इंच सरळ घेऊन तिथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. बॉटमला 1 इंचच घ्यायचं आहे, जास्त जास्त घ्यायचं नाही. तर इथे बघा 10 इंचावर एक मार्किंग करू आपण. तर इकडे 1.5 इंच घेतला आणि तिथून खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा वरच्या साईडला पण मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि जो आपला लेगिन्सचा आपला शेप असतो ना आसनचा तो शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर मोजायचं आसन किती होतं आपलं तर 13 इंच होतं. तर इथं टोटल आसन माझं येत आहे 13.5 इंच कारण अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ओके. तर इथे बघा पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे आणि अगदी 2च मिनिटात आपली चुडीदार पॅन्टची इथं कटिंग झालेली आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे आपण जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि एवढी सोपी पद्धत आहे आणि आपल्याला फिटिंगला पण एकदम परफेक्ट बसते आणि एकदम कम्फर्टेबल सेम टू सेम लेगिन्स सारखीच. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची लेगिन्स कशी बनवून तयार झालेली आहे. तर इथे बघा मी मार्किंग करून जसं घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घेते आणि ही पॅन्ट शिवायला वेळ अजिबात लागत नाही कारण इथं वरच्या साईडला आपल्याला जो कमरेचा वरचा भाग असतो तोही जोडायचा नाही, म्हणजे जास्त शिलाया मारायच्या नाही. तर त्याच्यात अगदी 10 ते 15 मिनिटात ही पूर्ण पॅन्ट आपली शिवून तयार होते. फक्त कमरेला इलास्टिक लावायचे आणि साईड पार्ट जोडून आपल्याला फिटिंग द्यायची आहे. खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा. तर इथे बघा आपली लेगिन्सची कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं मध्ये कळी लावणार आहोत छोटीशी आणि कळी लावणं
ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही लावू शकता, नसेल लावायची तर नाही लावली तरीही चालेल. पण काय होतं ना, कळी जर लावली ना आपली पॅन्ट मधून फाटत नाही आणि एकदम कम्फर्टेबल अशी होते. त्याच्यामुळे जर कोणाकोणाला कम्फर्टेबल पॅन्ट हवी असेल तर त्यांना मी सांगेन की तुम्ही कळी नक्की लावा. छोटीशीच लावायची पण आपल्याला खूप कम्फर्टेबल अशी पॅन्ट होते. आता इथे बघा, मी आता ह्याची स्टिचिंग दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर जे आपण कळ्या काढून घेतल्या होत्या ना 2, त्यातला आपला पॅन्टचा एक पार्ट घ्यायचा आणि एक पार्टला आपल्याला इथं दोन्ही कळ्या जोडून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही कळ्या आपल्याला एकाच पार्टला सगळ्यात अगोदर जोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघायचा, जो आसनचा आपला शेवटचा पार्ट होता ना, तिथे ठेवून बरोबर अशी आपल्याला कळी जोडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पलटी करून आपल्याला त्याच्यावर दाबशिलाई मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण आपल्याला कळी इथं जोडून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला दुसरी कळी पण जोडून घ्यायची आहे. तर इथे बघा, दुसरी कळी पण जोडून झाली. आता आपण पॅन्टचा जो दुसरा पार्ट आहे ना तो घ्यायचा आहे आणि इथे बघा, हा सरळ भाग आहे आपला. तर सरळ भागावर दुसऱ्या पॅन्टचा सरळ भाग ठेवून आपल्याला इथं दोन्ही साईडला इथं शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर कुठल्या साईडला, तर जिथं आपण कळी जोडली आहे ना तिथे आपल्याला एक सरळ शिलाई मारून पूर्ण जे आपलं आसन आहे ना पॅन्टचं ते जोडून घ्यायचं आहे. तर इथे बघा, कळी जोडताना आपल्याला व्यवस्थित जोडायची आहे आणि त्याला आपल्याला लगेच इथं डबल शिलाई पण मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, एका साईडचा पार्ट आपला जोडून झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडचा दुसरा जो पार्ट आहे तो इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यावरचा जो टॉप आहे ना त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही दाखवणार आहे. आणि त्याच्या टॉपला आपल्याला जे रेडीमेड गळा बनवून दिलेला असतो ना, तो रेडीमेड गळा बनवलेला आहे. तर त्याच्यात गळ्याची रुंदी जी असते ती जास्त असते. मग ती ती कशाप्रकारे कमी करायची तेही त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि एकदम सोप्या पद्धतीने ड्रेसची कटिंग कशी करायची तेही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. ते इथे बघा, आता आपल्याला इलास्टिक लावायची. तर इलास्टिक लावताना काय लक्षात ठेवायचं ते इथे लक्षपूर्वक बघा तुम्ही. कारण बऱ्याच मैत्रिणींना काय होतं ना, इलास्टिक लावायला जमत नाही. इथे बघा, कमरेचा जो पार्ट आहे आपल्या, तिथे मी इथे बघा एक फोल्ड करून एक शिलाई मारून घेते सगळ्यात अगोदर आणि त्याच्यानंतर इथं आपण आता इलास्टिक लावणार आहोत. तर इलास्टिक लावताना आपल्याला इलास्टिक किती घ्यायची, कशी लावायची ते सोप्या पद्धतीने तुम्हाला आज इथं शिकायला मिळणार आहे. तर इथे बघा, आता एक शिलाई मारून झालेली आहे. आता आपण इलास्टिक घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला कमरेचा भाग मोजायचा आहे किती आहे ते. तर इथे बघा, टेप ठेवून बघूया. तर जो आपला कमरेचा भाग आहे तो इथे आहे 23.5 इंच. ओके. तर 23.5 इंच आहे, तर त्यात आपल्याला इलास्टिक घ्यायची आहे. त्याच्यातून 7 ते 8 इंच आपल्याला इथं कमी करून घ्यायची आहे. इथं इलास्टिक आता 18 इंच आहे, पण यातली इलास्टिक मला थोडीशी कमी करायची आहे. ते नंतर मी कट केलती, तर ते व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही. तर इथं मी इलास्टिक घेतली होती 12 इंच. ओके. तर तुम्ही पण तर कमीत कमी 8 ते 10 इंच आपल्याला इलास्टिक कमर घेरापेक्षा कमी घ्यायची आहे. म्हणजे आपली पॅन्ट डबल फोल्डमध्ये 23 इंच होती, तर मी इथं 12 इंच घेतली, म्हणजे जवळ-जवळ 10-11 इंच इलास्टिक कमी घेतलेली आहे. तर इथे बघा, इलास्टिक घेतली, त्याच्यानंतर जोडून घेतली दोन्ही पण इलास्टिकचे जे आपले दोन्ही पण टोक होते ते एकमेकाला जोडून इथं मी एकदम पक्की शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर बघा, इथे बघा जी शिलाई आहे तिथं मी दोन्ही ठिकाणी मार्किंग करून घेतलं आणि बरोबर इलास्टिकच्या दोन्ही साईडला पण मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर आता इथे बघा, इलास्टिक कशी ठेवायची. तर इलास्टिक वरती पाव इंच सोडून इलास्टिक ठेवली, त्याच्यानंतर अशी पलटी केली आणि इलास्टिकच्या खाली पाव इंच येईल एवढं आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. इलास्टिकवर आपल्याला शिलाई जाऊन द्यायची नाही. आता एक शिलाई आपण इथं इलास्टिकवर मारली, कारण इलास्टिक आपली इकडे-तिकडे सरकू नये म्हणून एका जागेवर आपण फिक्स करूया. आता बघा, एका जागेवर फिक्स केल्याच्या नंतर आता आपल्याला इलास्टिक व्यवस्थित फोल्ड करून त्याच्या बाजूला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे इलास्टिक ठेवायची. त्याच्यावर जो आपला कपडा आहे तो घ्यायचा आणि थोडासा पुढे ठेवायचा कपडा आणि तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. फक्त इलास्टिक जोडताना एवढंच लक्षात ठेवायचं की आता जी आपण शिलाई मारत आहोत, ती शिलाई इलास्टिकवर नाही गेली पाहिजे. कारण इलास्टिकवर जर शिलाई गेली, तर मग इलास्टिक आपली खेचली जाणार नाही त्याच्यामुळे.
इथे बघा आता पूर्ण कमर घेराला मी इथे शिलाई मारून घेते. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर थोडासा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल किंवा तुम्हाला त्यातून जर काही शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आता इथे बघा इलास्टिक जोडताना आपल्याला असं थोडंसं खेचत खेचत इथे आपल्याला पूर्ण इलास्टिक जोडून घ्यायचे आहे. ते इलास्टिक जोडून झाल्याच्या नंतर बघा जे इलास्टिक आहे ना ते पूर्ण आपल्याला असं पूर्ण खेचून घ्यायचे आहे, म्हणजे सगळीकडे सारख्याच प्लेट्स पडतात, नाही तर मग कुठे तर इथे बघा पूर्ण इलास्टिक खेचून घेतल्याच्या नंतर इथे बघा अशा प्रकारे परफेक्ट अशी आपली इलास्टिक लावून झालेली आहे. त्याच्यानंतर मधून एक आपल्याला शिलाई मारायची. तर मधून शिलाई मारताना जी आपली इलास्टिक आहे ना ती पूर्ण जेवढी स्ट्रेच होईल तेवढी स्ट्रेच होऊन खेचायची आणि नंतरच आपल्याला त्याच्यावर शिलाई मारायची. तर व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने पूर्ण इलास्टिक आपल्याला खेचून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा आपली पूर्ण शिलाई मारून झालेली आहे. आता साईडला काढून घेऊया आणि आता बघूया इलास्टिक कशी लागली आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा परफेक्ट अशी इथं इलास्टिक आपली लावून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली इलास्टिक जोडून झालेली आहे. त्याच्यानंतर आता बॉटम तयार करून घेऊया. तर बॉटम तयार करताना इथे बघा थोडंसं तिरकस होतंच, ते आपल्याला इथं कट करून सरळ करून घ्यायचं. त्याच्यानंतर इथं आपल्याला डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा पाव इंचाचं मी असं फोल्ड केलं आणि इथे आपल्याला जे आपले दोन्ही पार्ट आहेत ना लेगिजचे, ते दोन्ही पार्टला आपल्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडला पण मी इथं शिलाई मारून घेते आणि नंतर मग आपण एकदम साईडची पूर्ण फायनल फिटिंग करणार आहोत. तर इथे बघा याची पण शिलाई मारून झालेली आहे आणि आता फिटिंग करण्याच्या अगोदर आपण जी कळी लावलेली आहे त्याचे जे दोन्ही शिलाई आहेत त्या अशा एकावर एक ठेवायच्या आणि नंतर जोडून चेक करायचंय की आपले दोन्ही पार्ट बरोबर येतात का. बरोबर तर येतातच, तरी पण आपण जोडताना नेहमी चेक करायचं अगोदर आणि नंतर मग मधून शिलाई मारायला चालू करायचं, म्हणजे आपली ज्या कळीच्या शिलाई असतात ना बरोबर एकावर एक येतात. तर इथे बघा एकदम परफेक्ट अशी शिलाई आलेली आहे. कुठेही दोन्ही जे पार्ट आहेत ते आपले कमी जास्त अजिबात झालेले नाहीत. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर शिलाई मारताना आपल्याला एकदम किनारीला शिलाई मारायची आहे, म्हणजे अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला फिटिंगची शिलाई मारायची आहे. तर फिटिंगची शिलाई मारताना जेवढं पण आपलं बॉटम असेल त्याचं मार्किंग करायचं. तर इथे बघा 5 इंच इथं बॉटमला मार्किंग केलं. त्याच्यानंतर 10 इंच वरती आपल्याला सरळ घ्यायचं. इथपर्यंत आपल्याला 5 इंचच एवढं ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून पुढे आपण 1.5 इंच घेतलं होतं, तर बरोबर 1.5 इंचावर असं मार्किंग करून आपण डायरेक्ट फायनल फिटिंग आहे ते इथं मारून घेणार आहोत. ते याच पद्धतीने दोन्ही पण पायाची आपल्याला इथं फिटिंग करून घ्यायची आहे. आणि एक शिलाई मारून झाल्याच्या नंतर परत याच्यावर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर इकडच्या साईडला पण आपण बघा 1.5 इंचावर मार्किंग करून सेम त्याच पद्धतीने फिटिंग करून घेणार आहोत. इथं पण 5 इंचावर बॉटम घ्यायचा, त्याच्यानंतर 10 इंच सरळ आणि तिथून आपल्याला सरळ अशी फिटिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा आता एक शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण ही तिरकस कपड्यामध्ये कटिंग केलेली असते, त्याच्यामुळं अशी पूर्ण जे शिलाई मारलेली आहे आपण ती अशी खेचायची, म्हणजे जरी पण आपली शिलाई कधी कधी अशी तिरकस पट्टीत असली ना मग तणले गेल्याच्या नंतर तुटते. मग आपली ही दुसरी शिलाई मारायच्या अगोदर आपला पूर्ण जो कपडा आहे तो असा खेचायचा, म्हणजे जरी शिलाई तुटली तरी त्याच्यावर आपली दुसरी शिलाई येते व्यवस्थित. मग परत आपली एकदा ताणून ओढल्याच्या नंतर डबल शिलाई आपली तुटत नाही. तर इथे बघा डबल शिलाई मारून झालेली आहे. त्याच्यानंतर असे छोटे छोटेसे कट देऊया, म्हणजे आपल्या पॅन्टला फिनिशिंग छान येते, आतून असं खेचल्यासारखं वगैरे होत नाही.
तर इथे बघा आता पूर्ण आपली चुडीदार पॅन्टची कटिंग आणि शिलाई दोन्हीही झालेली आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात आपली पूर्ण पॅन्ट इथं शिवून झालेली आहे आणि तुम्ही या पॅन्टचा फायनल लूक बघू शकता. खूपच सुंदर अशी पॅन्ट बनवून तयार झालेली आहे. अगदी लेगीज कोणी सुद्धा म्हणणार नाही की म्हणजे अशी एकदम एवढ्या लेगीजवरून माप घेऊन शिवलेली आहे. एकदम परफेक्ट असा लूक आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.